याचाच अर्थ आजची वृत्तपत्रे ही स्वतंत्र देशाप्रमाणे स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्यांनी कोणत्याही एका विशिष्ट पक्षाचे किंबहुना सत्ताधीशांच्या हातचे बाहुले न होता त्यांनी स्वतंत्रपणे कुणाच्याही दबावाला बळी न पडता, धाक दडपशाहीला न घाबरता योग्य त्या बाबीसाठी आवाज उठवला पाहिजे व सर्वसामान्य जनतेचे प्रश्न, समस्या सत्ताधीश प्रशासनांपर्यंत पोहोचवले पाहिजे. आजची प्रसार माध्यमे ही कामे पार पडताना आपल्याला दिसतात. अनेक वृत्तवाहिन्यांद्वारे रोखठोक चर्चेच्या माध्यमातून अनेक प्रशासकीय अथवा राजकीय घटकातील गोपनीय माहितीचे भांडे फोडले जाऊन सर्वसामान्य जनतेपर्यंत ती माहिती पोहोचवली जाते. हे लोकशाहीतील प्रसार माध्यमांच्या स्वातंत्र्याचे द्योतक आहे. लोकशाहीमध्ये विचार स्वातंत्र्य आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याला एक महत्त्वपूर्ण आणि विशेष स्थान आहे. अभिव्यक्तीचे व्यासपीठ म्हणून प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण मानली जाते, कारण त्या आधारेच जनतेला अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य राखले जाते. आज 21व्या शतकात अर्थात माहिती तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन झालेले आहे. सोशल मीडियाने प्रत्येकाच्या जीवनावर आपले प्रभुत्व सिद्ध केलेले आहे. तंत्रज्ञानाने युक्त असलेला सामाजिक सोशल मीडिया हा प्रत्येकाच्याच जीवनाचा अपरिहार्य भाग बनलेला आहे. त्यामुळेच जगाच्या, देशाच्या कानाकोपऱ्यात घडणाऱ्या सर्वच घटना सर्वांपर्यंत क्षणार्धात पोहोचतात. त्यामुळेच प्रत्येकाच्या जीवन व्यवहारात, जगण्या वागण्यात वैविध्यपूर्णता असून देखील एकात्मता पाहायला मिळते. कारण सर्वांपर्यंत पोहोचवणारा सोशल मीडिया हा सारखाच आहे. सोशल मीडियावरील अनेक घटकांचे सर्रास अनुकरण होताना आपल्याला पाहायला मिळते. अनेक बाबींच्या मार्गदर्शक सूचना त्या आधारे दिल्या जातात, ज्याद्वारे लोकांचे व्यावहारिक जीवन आमूलाग्र बदलत आहे. म्हणजेच प्रसार माध्यमांनी मानवी जीवनाभोवती घातलेला गराडा आणि त्यामध्ये गुरफटलेला माणूस हे कोणत्याही प्रकारचे बंधन म्हणून नाही, तर लोकशाहीमध्ये त्यांना भारतीय संविधानाने दिलेल्या स्वातंत्र्यामुळेच आहे. हे आपल्याला या ठिकाणी विचारात घेणे गरजेचे आहे. स्वातंत्र्यांमुळेच व्यक्ती विकासाच्या अनेक दिशा खुल्या झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस देखील आपल्या कर्तृत्वाच्या बळावर असामान्य पदापर्यंत पोहोचवलेला आहे. त्याचे हे असामान्यत्व संपूर्ण जगासमोर मांडण्यामध्ये प्रसार माध्यमांनी निभावलेली भूमिका महत्वाची ठरते, हेही वास्तव नाकारता येणार नाही. लोकशाहीतील प्रसार माध्यमांचे महत्व विषाद करताना प्राचार्य डॉक्टर नामदेव सानप लिहितात की आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे. संवाद क्रांतीचे युग, शास्त्रीय युग म्हणून ओळखले जात असले तरी यशाची पहिली पायरी म्हणून माहितीचे स्थान आजही कायम आहे. शास्त्रातील अनेक नवनव्या शोधामुळे जग लहान बनत चालले आहे. संवाद क्रांतीमुळे प्रसार माध्यमांचे तर माहिती अधिकार प्रदान झाल्यामुळे माहिती या दोन्ही क्षेत्राचे महत्त्व अधिकच वाढले आहे. आजच्या या आधुनिक युगातही ज्ञान, माहिती, संपर्क आणि प्रचार प्रसाराच्या माध्यमातून अधिकाधिकांचे अधिकतम कल्याण साध्य करण्यासाठी, तसेच अधिकाधिकांना अधिकाधिकांशी जोडण्यासाठी व संबंधित घटकात परस्परांविषयी विश्वासार्हता निर्माण करण्याबरोबरच सामूहिक विकासाच्या योजना अखेरच्या घटकापर्यंत पोहोचवण्यात, सामाजिक शिक्षण साकारण्यात, यशाचा आलेख उंचावण्यात, तसेच लोकशाही शासन प्रणाली अधिक सक्षम करण्यासाठी भारतीय प्रसार माध्यमांची भूमिका प्रारंभापासूनच महत्त्वपूर्ण राहिली आहे. प्राचार्य डॉक्टर नामदेव सानप यांच्यावरील विवेचनावरून असे निश्चित म्हणता येते की लोकशाहीमुळे बदलत्या काळात ज्ञान, विज्ञान आणि माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातही अफाट बदल झाले. त्या माध्यमातून लोकांचा एकमेकांशी संपर्क मोठ्या प्रमाणात वाढला. तो केवळ स्थानिक संपर्क वाढला असे अजिबात नाही. याउलट विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे संपर्क इतके व्यापक झाले आहेत की एका देशातील सर्वसामान्य व्यक्तीची दुसऱ्या देशातील असामान्य व्यक्तीपर्यंत मजल गेलेली आहे. साहजिकच सर्व बाबी व्यक्ती विकासाच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आणि जीवन व्यवहार सुरळीत अथवा अधिक सुस्थिर करण्याच्या दृष्टिकोनातून, त्यात विश्वासार्हता निर्माण होण्याच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या आहेत. अर्थातच लोकशाहीतील जनतेचे जीवन व्यवहार अधिक मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकशाही शासन प्रणाली अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रसार माध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे असे या ठिकाणी ठामपणे म्हणता येईल. तसेच भारतीय स्वातंत्र्यानंतर भारतीय संविधानामुळे प्रत्येक भारतीय नागरिकाला प्राप्त झालेल्या मूलभूत अधिकारांपेक्षा त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले व त्यामुळेही सर्वांच्या जीवनाला एक नवा आयाम आणि एक वेगळी दृष्टी प्राप्त झाली.
प्रत्येक व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्यामुळे आपले मत ठामपणे मांडता येण्याचा अधिकार प्राप्त झाला आणि हे मांडलेले मत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे काम प्रसार माध्यमांनी चोखपणे बजावले. भारत सरकारने संपूर्ण जनतेला माहिती अधिकार प्रदान केल्यामुळे प्रत्येक व्यक्तीच्या विचार स्वातंत्र्याला एक नवी दिशा मिळाली. अर्थातच त्यामुळे प्रशासकीय कामकाज पूर्णतः पारदर्शी झाले. त्यामुळे सामाजिक विकासास अडचण ठरणाऱ्या अनेक नकारात्मक बाबींना विरोध होऊन त्यांचा पर्दाफाश होऊन त्यांचे अस्तित्व संपवण्यात आले. या कामी माहिती अधिकाराचा आणि स्वातंत्र्य माध्यमांची भूमिका दोन्ही विचारात घेणे क्रमप्राप्त ठरते.